भारतीय जनता पार्टीने यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पदाधिकाऱ्यांमधून आमदारकीला पसंत उमेदवार म्हणून मतदान घेतले आहे। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारी अक्कलकोट पक्ष कार्यालय व शासकीय विश्रामगृहावर मतदान झाले। अक्कलकोटमधील नाराज पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांसमोर आपल्या तक्रारी मांडल्या। दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी पुण्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी आमदार माधुरी मिसाळ हे निरीक्षक म्हणून नेमण्यात आले होते। संबंधित मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती सदस्य, महापालिका किंवा नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्ह्यातील पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी यांना मतदानाचा अधिकार होता। प्रत्येकाने आपल्या पसंतीनुसार 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर असे मतदान केले। शासकीय विश्रामगृहावर दक्षिण विधानसभा मतदारसंघांपैकी निरीक्षक सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत 105 पैकी 91 जणांचे मतदान झाले। यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, युवा नेते मनीष देशमुख हे आपल्या समर्थकांसह ठाण मांडून असल्याचे दिसून आले। अक्कलकोटसाठी भाजपच्या पक्ष कार्यालयात निरीक्षक माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत 71 जणांचे मतदान झाले। या मतदानाला आपणाला बोलवण्यात आले नाही म्हणून शासकीय विश्रामगृहावर अक्कलकोटमधून इच्छुक असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे, बाळासाहेब मोरे, रमेश पाटील, शिवसिद्धा बुळा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी आमदार मिसाळ यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मिसाळ या शासकीय विश्रामगृहावर आल्या। त्यावेळी त्यांच्या समोर या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। आम्हाला आमदार बैठकीला बोलवत नाही, कोणतीही माहिती दिली जात नाही। तसे पाहायला गेले तर अक्कलकोटमध्ये सध्या भाजप 35,000 मतांनी मागे आहे अशा बऱ्याच तक्रारी मांडल्या। मिसाळ यांनी स्पष्टीकरण देताना माझ्याकडे प्रदेशवरून जितकी नावे आली त्यांना मी बोलवून घेतले। यामध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा कोणताही संबंध नाही। उपस्थितांमध्ये जे जिल्हा पदाधिकारी, झेडपी, पंचायत समिती, बाजार समिती, नगरपालिका सदस्य आहेत त्यांनी मतदान करण्याच्या सूचना केल्या। यावेळी 10 जणांचे मतदान घेण्यात आल्याचे समजले। एवढंच आमचं तुम्हाला या ठिकाणी निवेदन आहे की गेल्या वेळेला एक लाट होती, भारतीय जनता पार्टीचा आमदार आपल्याला सहज मिळाला, परंतु यावेळची परिस्थिती अक्कलकोट तालुक्याची खूप बिकट आहे। पार्टीचं आपल्याला 30,000 ते 35,000 उमेदवार माग आहे, तर यावर प्राधान्यानं पार्टीनं विचार करण्याची आवश्यकता आहे आणि प्रसंग पडलं तर पक्षाने काय बदल जे करेल। आता या ठिकाणी रमेश पाटील इच्छुक आहेत। यावेळी आता जी निवडणूक प्रक्रिया पार पडली असं दक्षिण जवळ कधी भेटली होती निवडणूक प्रक्रियेमध्ये की उमेदवार कोणाला मतदान करायचं काय आम्हाला गेल्या 5 वर्षापूर्वी कुठल्याही प्रक्रियेमध्ये आम्हाला पक्षाचे संस्थापक आमचे काका आहेत। 1980 आमचे काकांनी पक्ष बिहार जिल्ह्यामध्ये आणला। आज आमच्यासाठी परिस्थिती, आमच्यासाठी लोकांची परिस्थिती रीतीमुळे आमदार 2014 मध्ये आमच्या पक्षात झाले। आम्हाला विश्वास सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।